नमस्ते मुलांनो, आज आपण इतिहासाचा दुसरा पाठ बघणार आहोत. इतिहासाची साधने. इतिहासाची साधने आपल्याला 4 टप्प्यात बघावं लागणार आहेत. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आणि इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी, असे ह्या टप्प्यांमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. एक गोष्ट करून पाहायला तर सांगितलेली आहे. तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तूंची यादी तयार करायची. एक यादी तयार करायची आहे. तुमच्या घरात तुमच्या आजी आजोबांच्या काळात किंवा पणजोबांच्या काळात, पणजीच्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये ज्या ज्या वस्तू आलेल्या आहेत त्याची यादी तुम्ही करायची आहे. तुमच्या परिसरातील गावातील एखाद्या जुन्या वास्तूची माहिती गोळा करा. जुनी जर इमारत तुमच्या परिसरामध्ये असेल कुठे, तर त्याची माहिती पण तुम्ही मिळवायची आहे. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. आपले पूर्वज म्हणजे आजोबा, पणजोबा, त्यांचे वडील म्हणजे खापर पणजोबा, त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू आपल्या घरामध्ये आजही असतात. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख, त्यांनी कोरून ठेवलेले, लिहून ठेवलेले अनेक ग्रंथ आजही अस्तित्वात आहेत. विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्र यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात. या सर्वांना काय म्हटलं जातं? इतिहासाची साधने असे म्हटले जातं. इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत. आपल्याला 3 प्रकारची ही साधनं आपल्याला अभ्यासायची आहेत. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. किल्ले, खडकामध्ये कोरलेल्या लेणी, स्तूप या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात. ऐतिहासिक काळामध्ये ज्या इमारती बांधल्या गेलेल्या आहेत, किल्ले, लेणी, स्तूप या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात. याशिवाय अजून कोणत्या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात ते आपल्याला विस्ताराने बघायचं आहे. 2.1 भौतिक साधने. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. कुठे खोदकाम जर होत असेल तर त्या ठिकाणी खापराची भांडी सापडतात, वस्तू सापडतात. ते वस्तू ह्याच प्रकारामध्ये येतात. भौतिक साधनामध्ये, इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये येतात. त्याच्यावरून अंदाज बांधता येतो ही कोणत्या काळातली असेल आणि त्याचा वापर कशा पद्धतीने होत होता. दागदागिने आणि इतर वस्तूवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. त्या काळात वापरले जाणारे दागिन्यांचे जर प्रकार आपल्याला पाहायला मिळाले तर ते कोणकोणत्या प्रकारचे दागिने वापरले जात असत त्याच्यावरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडं यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांच्या आणि इमारतीचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या साहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तू म्हणजे बांधलेल्या इमारती, ह्या सर्व वस्तू आणि वास्तू त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. या सर्व साधनांना काय म्हणतात? त्या काळात सापडलेली खापराची भांडी, इतर धातूची भांडी, प्राण्यांची हाडं, फळांच्या बिया, निरनिराळी नाणी या सर्वांच्या साहाय्याने मानवी व्यवहाराची माहिती होते. त्या काळातलं जीवन कसं होतं याच्या व्यवहाराची, त्याच्या मानव कसा जीवन जगत होता त्याची माहिती ह्या वस्तूंवरून आपल्याला कळू शकते. या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांच्या अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने
म्हणतात. माहीत आहे का तुम्हाला, धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत. त्यांना कीड लागते, त्यांचा भुगा होतो किंवा वाळवी लागते. प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत. प्राचीन काळामध्ये धान्याचे पीठ करण्यापूर्वी ते धान्य काय केलं जायचं, भाजलं जायचं आणि मग ते भरडत असत. मग ते दळलं जात असे, भरडलं जायचं. धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले ते टाकून दिले जात. असे जळके कण वर्षानुवर्ष टिकून राहतात, ते उत्खननात सापडतात. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते. नमुना म्हणून तुम्हाला खापराचा तुकडा चित्रात दाखवले, पहिल्या चित्रामध्ये बघा. नंतर दुसऱ्या चित्रामध्ये दाखवले दागदागिने. प्राचीन काळामध्ये, प्राचीन इतिहासामध्ये अशा प्रकारचे दागदागिने वापरत होते. आणि भांडी, खापराची भांडी वापरली जायची, मातीची भांडी बनवली जायची आणि त्याचा वापर जास्त होत होता. माहीत आहे का तुम्हाला, मंदिराच्या भिंती, खडकामध्ये कोरलेल्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भोर्जपत्रे इत्यादीवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनामध्ये होतो. ही साधने जे आता वाचन केलं मी, मंदिराच्या भिंती, त्याच्यावर जे कोरलं जातं मंदिराच्या भिंतीवर ते कोरीव काम. लेण्यांच्या भिंती, तुम्ही लेणी पाहिलेली असतीलच, त्या लेण्याच्या भिंतीवर सुद्धा अक्षरं कोरलेली आहेत, चित्रकार कोरलेली आहेत. आणि शिळेवर सुद्धा कोरलं जातं, शिळेवर लेख लिहिले जातात. शिळा म्हणजे मोठा दगड, खडकाचा भाग. अशी शिळेवर पण लेखन केले गेलं त्या काळामध्ये. नंतर तांब्याच्या धातूवर सुद्धा लेखी काम केलेले बघ, खाली दाखवलेलं आहे ताम्रपट, त्याच्यावर कोरून ते लेखन केलेलं आहे, त्याला ताम्रपट म्हणतात. भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भोर्जपत्रे. भोर्जपत्रे म्हणजे भोर्ज नावाचं झाड आहे आणि त्या झाडाच्या पानावर जे लेखन केलं जातं त्याच्यावर भोर्जपत्रावर लेखन केलेलं साहित्य इत्यादीवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो. हे सगळ्यांना काय म्हणायचं, लिखित साधनं. अगोदरचा पार्टमध्ये आपण पाहिलं ती भौतिक साधने होती सगळी, आणि आत्ता जे पाहिली आपण मंदिराच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुर्जपत्रे इत्यादीवर कोरलेल्या लेखांचा, त्याच्यावर लिहिलेलं लेखन, त्या लेखाचा समावेश लिखित साधनामध्ये होतो. शिलालेख सगळ्यात खालच्या चित्रामध्ये दाखवलं आहे बघा, दगडी शिळा आहे आणि त्या दगडी शिळेवर कोरून लेखन केलेलं आहे. त्याच्यावर कोरणं सोपी गोष्ट नव्हती ती, पण ती सुद्धा त्या काळात माणसांनी केली आहे आणि ती आजही आपल्याला बघायला मिळते. आता लिखित साधनं बघायची आहेत आपल्याला. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केले आहेत. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. लिहिण्याची कला अवगत व्हायला हजारो वर्षाचा काळ लोटला गेला आणि त्याच्यानंतर माणसाला ती कला अवगत झाली आणि त्यानंतर माणसांनी लिहिण्याला सुरुवात केली. मानव सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत. जोपर्यंत लेखन कला त्याला माहीत नव्हती, अवगत नव्हती, येत नव्हती, तोपर्यंत माणसं प्रतीके, चिन्ह निवडायचा, प्रतीक निवडायचा आणि त्याच्यात नोंदी ते ठेवण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्षे जावी लागली. लिपीचा विकास व्हायला सुद्धा हजारो वर्ष गेली. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, लेखनासाठी काय काय वापरलं जायचं. खापरावर पण लेखन करता यायचं, कच्च्या विटांवर पण लेखन केलं जायचं. वीट तयार करता करता लेखन करायचं आणि ती वीट वाळवायची आणि ती भाजली जायची. झाडांची साल काढून त्याचे पानासारखा भाग त्याचा तयार करायचा. भुर्जपत्र यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावर मजकूर एखाद्या अनकुचीदार साधनाने, टोकदार, अनकुचीदार म्हणजे याला टोक असतं, त्या टोकाने त्याने कोरल्यासारखं लिहायचं, त्याला अनकुचीदार साधनाने कोरलेला असे. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली.
सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत, दरबारात जे कामकाज व्हायचं त्याचं लेखन ठेवलं जायचं, त्याचा पुरावा ठेवला जायचा. त्यासाठी लेखन करणं गरजेचं असायचं आणि ते लेखन केलं जायचं, त्या दरबारी कामकाजाचं लेखन व्हायचं. राजे रजवाडे ह्या पद्धतीचा वापर करत होते. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, प्रजेला दिलेल्या आज्ञा, प्रजेला केलेले नियम कायदे यांचं लेखन त्यांनी करून घेतलं. निवाडे, न्यायनिवाडे याचंसुद्धा त्यांनी लिखित स्वरूपात लेखन केलं आहे. दानपत्रे, एखादी गोष्ट दान केली ते दानपत्रसुद्धा त्यांनी लिखित स्वरूपात त्यांनी ठेवलं होतं. दगडावर किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवली आहेत. जमेल त्या ठिकाणी दगडावर, तांब्याच्या पत्रावर किंवा भुर्जपत्रावर अशा अनेक ठिकाणी त्यांनी ती कोरून ठेवलेली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. नंतर जसा काळ लोटत गेला, कालांतराने म्हणजे काळ लोटत गेला तशा पद्धतीने लेखनामध्ये सुधारणा होत गेली. धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथलेखन झाले, विपुल ग्रंथलेखन झालेत प्राचीन काळामध्ये. आणि ते प्राचीन काळात लिहिलेले ग्रंथलेखनसुद्धा त्या भुर्जपत्रांवर, ताम्रपत्रांवर अशा विविध साधनांवरच ते लेखन झालेलं आहे. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. या सर्व साहित्यांना काय म्हणतात? लिखित साधने. माहीत आहे का तुम्हाला? आपण जो भुर्जपत्र ज्या झाडाच्या पानावर लिहिलं जायचं किंवा त्याची साल काढून त्याचं पानासारखा आकार बनवला जायचा त्याला भुर्जपत्र म्हटलं गेलेलं आहे. ते झाड आपल्याला खालच्या चित्रामध्ये दिसतंय बघा. त्याची साल काढून त्याचा पानासारखा आकार तयार करायचा आणि त्याच्यावर लेखन. भुर्जपत्र पण दाखवले शेजारी बघा. त्या भुर्जपत्रावर लेखन केलं जायचं. टोकदार वस्तूने त्याचं लेखन केलं जायचं. किंवा बोरू तुम्हाला जर पाण्यात आला तर तो बोरू बघा, तो बोरी निर्मिती त्याच्यानंतर करण्यात आली होती. भुर्जपत्र हे भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. भुर्जपत्र कशापासून बनवलं जातं? तर भुर्ज वृक्षाची साल काढून त्याचं ते भुर्जपत्र बनवलं जातं. कागदासारखा त्याचा आकार होतो. आपला कागदसुद्धा झाडांचाच तयार होतो ना. भुर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. हे जे वृक्ष आहेत लिहिणारे त्याच्या सालीपासून भुर्जपत्र तयार केलं जातं. ते काश्मीर परिसरामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. करून पाहायचं आहे आपल्याला. तुमच्या परिसरातील गावातील वस्तू संग्रहालयाला भेट द्या. तेथे कोणकोणत्या वस्तू आहेत यावर निबंध लिहायचा आहे. जात्यावरच्या गाण्यांचा संग्रह करा. घरामध्ये जर आजी असेल ना तर आजीला जात्यावरची गाणी म्हणायला सांगा आणि ती गाणी तुम्ही लिहून काढा. आजीच्या ओळ ना ओळ व्यवस्थित लिहा, व्यवस्थितपणे. आणि त्या ओव्या असतात, जात्यावरच्या ओव्या म्हटल्या जातात. घरातल्या वीर पुरुषांच्या पराक्रमाच्या गाथा त्या ठिकाणी गायल्या जातात. जात्यावर दळण दळताना ह्या ज्या माऊली असतात त्या दळण दळताना त्या गाणी गायची आणि ते ओव्या म्हणायचे. आणि ओव्या हे घरातल्या किंवा परिसरातल्या वीर पुरुषांची महती गाणारी गाणी त्या ठिकाणी निर्माण व्हायची. जात्यावरच्या गाण्याचा संग्रह करा. विविध लोकगीते मिळवा. लोकगीते म्हणजे आपल्याकडे शायरी जास्त प्रमाणात चालते. त्या शायरीचे सुद्धा भरपूर पोवाडे तुम्ही मिळवा आणि ते पोवाडा लिहून आमच्याकडे कळवा. त्यापैकी एक लोकगीत शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करा. पुढचं जे साधनं बघायचं आता आत्तापर्यंत आपण काय बघितलं आहे? भौतिक साधनं, लिखित साधनं आणि आता आपल्याला बघायचा शेवटचा भाग मौखिक साधनं. तोंडाने जे म्हटलं जायचं ते तसंच लक्षात ठेवून दुसऱ्यांनी पाठ करायचं. दुसऱ्याला आपोआप पाठवतं. दुसऱ्याने ओवी गायली काय दुसऱ्या शेजारच्या महिलेला सुद्धा ती पाठवायची, आपोआप मुखगत व्हायची. त्याला मौखिक साधने म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले असते. छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पोवाडे लिहिले गेलेत आणि ते बालशाहिरांनी सुद्धा पाठ केलेले आहेत. त्याला मौखिक साधना असं म्हणतात. त्याचा कर्ता अज्ञात असतो.
तो जो कर्ता असतो त्याच्यामध्ये, त्या साहित्यामध्ये लिहिलेला, लोककथेमध्ये लिहिलेला, तो अज्ञात असतो. त्याचं नाव डिक्लेअर केलं जात नाही त्याच्यामध्ये. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते, पण ते जतन होत चालतं पिढ्यानपिढ्या. ह्या पिढीतून पुढच्या पिढीला जातं ते, त्या पुढच्या पिढीने ते पाठ करून दुसऱ्या पिढीला द्यायचं असतं. अशा पद्धतीने परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात, मौखिक परंपरेने. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यासारख्या लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. 3 साधनं बघितलीत आपण. पहिलं साधन पाहिले भौतिक साधने, ज्या इमारती आहेत, लेणी आहेत, किल्ले आहेत, त्याच्या प्रतिकृती आहेत. आपल्या पुण्यामध्ये शनिवारवाडा पाहिला असेल तुम्ही सगळ्यांनी. महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या पेशव्यांची ती राजधानीच होती. काही काळ इथूनच, पुण्यातूनच खूप 150 ते 250 वर्ष याच ठिकाणीवरून कारभार पाहिला गेला शनिवारवाड्यावरून. ते आपलं भौतिक साधन आहे इतिहासाचं. कोणतं साधन आहे? भौतिक साधन. नंतर किल्ले आपले आहेत. आपलं किल्ल्याची नावं तुम्हाला माहीतच आहे सगळी. जवळपास आपले किल्ले भरपूर आहेत. पुण्याजवळ सगळ्या परिसरामध्ये किल्ले आहेत. ते किल्लेसुद्धा या भौतिक साधनामध्ये येतात. आपल्या लोणावळ्याजवळ भाजे आणि कारले या ठिकाणी लेणी आहेत, लेणी कोरलेली. नंतर अजिंठा ह्या औरंगाबाद जिल्ह्यातील खूप मोठी लेणी त्या ठिकाणी, वेरूळ आणि अजिंठा या ठिकाणी लेणी कोरलेली होती. लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. माहीत आहे का तुम्हाला? ओवी, जी माऊली जात्यावर दळण दळायचे पहाटे उठून, त्यावेळेस ओव्या गायल्या जायच्या. कशा प्रकारच्या 2 ओळीत त्यांनी इथं उदाहरण दिले बघा. पांडुरंग पिता रुक्मिण माझी बाया, पांडुरंग पिता रुक्मिण माझी बाया, आषाढ वारीला कुंडलिक आला न्याया. ज्यावेळेस आषाढी वारीला न्यायला कुंडलिक आला, अशा कल्पनेनी घरातली माऊली खूप आनंदित होत असते आणि त्या आनंदातून त्यांच्या तोंडी नकळत ओवी गायली जाते. लोकगीताचा पण एक प्रकार दिला आहे. उज्जैनी या ठिकाणी विक्रम राजा होता. महानगरी उज्जैनी, महानगरी उज्जैनी लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजावाजा. त्याचा तिन्ही लोकी गाजा होता. खूप तो दानशूर होता. त्याच्या दानाचं सुद्धा लई पुण्यवान होता तो. असं त्या लोकगीतातून त्याची पराक्रमाची प्रचिती त्यांनी लिहिलेली आहे. तिन्ही लोकी गाजा, तिन्ही लोकी, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकी त्याचा गाजावाजा असायचा. असा उज्जैनीचा इक्राम राजा, विक्रमादित्य नाव होतं त्याचं. मध्य प्रदेशातील आत्ताचं उज्जैनमध्ये त्याचं गाव आहे, उज्जैनमध्ये. अशा प्रकारे भौतिक साधनं, लिखित साधनं आणि मौखिक साधनं अशी 3 प्रकारे इतिहासाच्या साधनातून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. माहीत आहे का तुम्हाला? प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने आपण बघितली. भौतिक साधनं, लिखित साधने आणि मौखिक साधने अशा 3 प्रकारात आपण विस्तारित रूपात काल बघितलं होतं मागच्या पाठात. आता आपल्याला भौतिक साधने त्याच्यामध्ये काय काय येतं? वस्तू रूप येतात आणि वास्तू. वास्तू म्हणजे बांधलेल्या इमारती. वस्तूमध्ये काय काय येतं? गुहाचित्रे, गुहेमध्ये काढलेली चित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, दगडात कोरलेली शिल्प, त्याला दगडी शिल्पे म्हणतात. मातीची पण शिल्प आहे. धातूच्या वस्तू, नाणी आणि अस्त्र. अस्त्र म्हणजे हत्यार. वास्तूमध्ये काय काय येत आहे? गुहा, घरे, स्तूप, लेणी,
मंदिरे, चर्च, मशिदी आणि स्तंभ ह्या गोष्टी येतात वास्तूमध्ये. हे झाली भौतिक साधनांचे प्रकार. आता लिखित साधनांचे प्रकार. हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टिकालेख, महाभारत रामायण यांच्यासारखी महाकाव्य, हस्तलिखित पोथ्या, जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन, चिनी प्रवाशांचे प्रवासवर्णन, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख. कोरीव लेख म्हणजे कोरलेले लेख, लेखन, त्याला कोरीव लेख असं म्हटलं जायचं. आणि तिसरं जे महत्त्वाचं होतं ते मौखिक साधनं. प्राचीन भारतातील मौखिक परंपरेचे असलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य असा लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. आता ते लिखित स्वरूपात पण उपलब्ध आहे. त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. ते पाठ करण्याचं, मुखोद्गत करायचं एक पद्धतीस व्यवस्थितपणे त्यांनी विकसित केली होती आणि ती आजही चालू आहे. त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनात होतो. जेव्हा त्याच्यातून इतिहासाच्या साधनांसाठी लेखन केलं जातं, इतिहास लेखन करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो, तेव्हा त्याचा समावेश केला जातो तो मौखिक साधनामध्ये. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. जेव्हा ज्या ज्या ठिकाणी उत्खनन झालं, हडप्पा संस्कृतीत, आता पुढच्या पाठामध्ये आपल्याला ते बघायचंच आहे. उत्खनन म्हणजे काय आणि उत्खननाचं मधून काय सापडलं गेलं त्याच्याविषयी आपल्याला पुढच्या पाठामध्ये माहिती मिळवायची आहे. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी पूर्व 1500 पासूनचा प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते. वेद वाङ्मय म्हणजे वेद म्हणजे मंत्रोच्चार, मंत्रपठन. कुठलाही कार्यक्रम, यज्ञ असू द्या, काही असू द्या, त्या ठिकाणी वेद म्हटले जातात. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. ते पाठ करायचे. तुम्हाला जसं पाढे पाठ करायला सांगतो आम्ही, कविता पाठ करायला सांगतो, तसे वेद मुखोद्गत करण्याचं एक तंत्र विकसित केलं होतं. तंत्र भारतीयांनी केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्य, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवासांची प्रवासवर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते, तपासणी करावी लागते. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकाशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व असते. इतिहास लेखनात ह्या गोष्टी जर काळजीपूर्वक नाही काळजी घेतली गेली तर ते विसंगत साहित्य निर्मित होण्याची शक्यता असते. त्यामुळं या गोष्टी जी काळजी घ्यायला सांगितली ती काळजी घ्यावीच लागते. पुढील प्रसंगी काय कराल? तुम्हाला एखादं जुनं नाणं सापडलं आहे, स्वतःजवळ ठेवाल, पालकांना द्याल की वस्तू संग्रहालयात जमा कराल? पालकांचे मार्फत वस्तू संग्रहालयात जमा करणे किंवा शिक्षकांच्या मदतीने वस्तू संग्रहालयात जमा करणे हे सगळ्यात चांगली गोष्ट ठरणार आहे.
मग तुम्ही काय करावं, एखादं नाणं सापडल्यावर पालकांच्या हातात द्यायचं आणि पालकांना घेऊन वस्तू किंवा शिक्षकांकडे यायचं. शिक्षकांच्या मदतीने ते वस्तू संग्रहालयात जमा करा. तुमचं नावाची नोंद त्या ठिकाणी होणार आहे आणि चांगलं कार्य घडल्याचं, राष्ट्रीय कार्य घडवल्याचा तुम्हाला आनंद मिळणार आहे. अशा प्रकारे आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी आणि एखादी वस्तू जर तुम्हाला सापडली अशी प्राचीन काळातली, तर त्याबाबत काय तुम्ही निर्णय घ्याल तो पालकांना दाखवाल आणि पालकांना घेऊन शिक्षकांकडे जाऊन जवळच वस्तू संग्रहालय जर असेल तर त्याकडे जमा करून टाकायची आहे. हा पाठ बारकाईने वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत आणि ती पाठवायची आम्हाला. सोपी आहेत ती. प्रश्न दुसरा बघा, खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करायचं आहे. खाली जो टेबल तालिका दिलेली आहे, भौतिक साधनांची नावं, लिखित साधनांची नावं, मौखिक साधनांची नावे, अशा प्रकारे त्याचं हे करायचं आहे, तुम्ही वर्गीकरण करायचं आहे. ताम्रपट कोणतं साधन येईल? लिखित साधन. लोककथा मौखिक साधन. मातीची भांडी भौतिक साधन. मणी भौतिक साधन. प्रवास वर्णने लिखित साधन. ओवी मौखिक साधन. शिलालेख लिखित साधन. पोवाडा मौखिक साधन. वैदिक साहित्य लिखित साधन. स्तूप भौतिक साधने. नाणी भौतिक साधने. भजन मौखिक साधने. पुराण ग्रंथ लिखित साधने. अशा प्रकारे ती तालिका तुम्हाला पूर्ण करायची आहे. सगळे प्रश्नाचे उत्तर करण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला पाठवा. धन्यवाद.